27 ते 28 वर्षाची सुंदर जर्मन महिला भारताला भेट देण्यासाठी आली होती. ती जर्मनहून विमानाने दिल्ली विमानतळावर पोहोचते आणि विमानतळावर पोहोचताच ती दिल्ली विमानतळाच्या बाहेर पडते आणि बाहेर पडल्यानंतर ती इकडे तिकडे पाहू लागते की तिला एखादा चांगला गाईड मिळावा जो तिला हॉटेलपर्यंत घेऊन जाऊ शकेल. त्यानंतर तिला जिथे कुठे फिरायचं आहे तिला तो गाईडच्या रूपात फिरायला घेऊन जाऊ शकेल. पण तिला कुणीच गाईड मिळत नाही. ती तिथेच एका जागेवर उभी राहते. तिच्या हातात एक मोठी लेदरची बॅगही असते. ती तिथेच एका जागेवर उभी राहून एखाद्या गाईडची वाट पाहत उभी राहते आणि तेवढ्यात तिथे अचानक एक चोर तिच्या हातातील ती बॅग घेऊन तिथून पळू लागतो. त्या बॅगमध्ये तिची बरीचशी ज्वेलरी आणि भरपूर पैसेही असतात. ती जर्मन मुलगी हैराण होऊन मोठमोठ्याने आवाज देऊ लागते. तिच्या आजूबाजूची लोक फक्त बघत असतात, पण कुणाची हिंमत होत नाही की त्या चोराच्या मागे पळून त्याला पकडावं आणि तिची बॅग आणून द्यावी. तितक्यात तिथे एक 27 ते 28 वर्षाचा तरुण मुलगा त्या चोराच्या मागे पळतो आणि थोड्याच वेळात पळत जाऊन तो मुलगा त्या चोराला पकडतो आणि त्याच्याकडून ती बॅग हिसकावून त्या जर्मन मुलीला परत आणून देतो. त्या जर्मन मुलीचं नाव लिजा असतं. लिजा ही एक विधवा महिला होती, पण ती खूपच सुंदर होती. आता तो मुलगा जेव्हा तिच्या हातात ती बॅग सोपवतो तेव्हा ती महिला, जिचं नाव लिजा होतं, ती त्याच्याकडे एकटक लावून पाहू लागते. त्या मुलाचं नाव राजवीर असं होतं. लिजा त्याच्याकडे बघून त्याला थँक्यू म्हणते. त्यावर तो मुलगा म्हणतो, इट्स ओके मॅडम, हे आमचं कर्तव्य आहे. जर आमच्या देशात परदेशी माणसांसोबत काही चुकीची घटना घडत असेल तर आमचं कर्तव्य आहे त्यांची मदत करणं आणि मी फक्त माझं कर्तव्यच पार पाडलं आहे. त्यानंतर ती महिला त्याच्याकडे पाहू लागते आणि पाहिल्यानंतर लिजा तिच्या पर्समधून बरेचसे पैसे काढून त्याला देते. पण राजवीर पैसे घेण्यास नकार देतो आणि म्हणतो की मॅडम मी असं कोणतंही तुमच्यावर उपकार केलेले नाहीत. मी तर फक्त माझं कर्तव्य पार पाडलं आहे आणि त्यासाठी तुम्ही मला पैसे देत आहात. मला तुमचे पैसे नको आहे. तेव्हा लिजा त्याला म्हणते की हे पैसे मी माझ्या खुशीने तुम्हाला देत आहे, कारण यात माझी लाखो रुपयांची ज्वेलरी होती आणि खूप सारे पैसेही होते आणि या सर्व वस्तू आज फक्त तुमच्यामुळे वाचलेल्या आहेत. जर तुम्ही नसतात तर चोर हे सर्व काही घेऊन पळून गेला असता आणि या कारणास्तव जर मी तुम्हाला काही पैसे देत आहे तर मी सुद्धा तुमच्यावर कोणताही उपकार करत नाही आहे. तिचे बोलणं ऐकून राजवीर तिला म्हणतो की मॅडम मला पैसे नको आहे, प्लीज तुम्ही हे पैसे तुमच्याकडेच ठेवून घ्या. त्यानंतर ती महिला ते पैसे पुन्हा तिच्या पर्समध्ये ठेवून घेते आणि तिथेच एका बेंचवर बसून जाते आणि राजवीरला म्हणते की तुम्ही या आणि इथे बेंचवर बसा, मला तुमच्याबद्दल काही जाणून घ्यायचं आहे. राजवीरही तिच्या बाजूला जाऊन तिथे बेंचवर बसतो आणि मग ती महिला त्याला विचारते की तुमचं नाव काय आहे. तेव्हा राजवीर तिला त्याचं नाव सांगतो आणि मग ती त्याला विचारते की तुम्ही काम काय करता. तेव्हा राजवीर तिला सांगतो की मॅडम मी काहीच काम करत नाही, मी कामाच्या शोधातच आहे आणि आजही मी कामाच्या शोधातच इकडे आलो होतो, पण मला अजूनही कोणती नोकरी मिळालेली नाही. मी शिकलेलो आहे आणि मी इंग्लिश विषयासह MA केलेलं आहे, पण मला अजूनही कोणतीही नोकरी मिळालेली नाही. आज मी एअरपोर्टवर नोकरीच्या शोधातच आलो होतो, पण इथे आल्यानंतर ही मला कोणती नोकरी मिळालेली नाही. म्हणूनच मी निराश होऊन परत घरी चाललो होतो आणि तेवढ्यातच मी पाहिलं की एक चोर तुमची बॅग घेऊन पळून चालला आहे. राजवीर बोलत होता आणि ती जर्मन मुलगी लिजा त्याच्याकडे फक्त बघत होती. त्यानंतर ती जर्मन मुलगी त्याला म्हणते की तुम्ही माझा गाईड बनू शकता का. मी 1 महिन्यासाठी इथे आलेली आहे. मी एक विधवा महिला आहे आणि मला 1 महिना भारत पूर्ण फिरायचा आहे. संपूर्ण दिल्ली फिरायचे आहे आणि दिल्लीच्या आजूबाजूला जितके काही चांगले शहरं आहेत तितकेही सगळे पर्यटन स्थळं आहेत ते मला फिरायचं आहे. माझ्याकडे पैशांची कोणतीही कमी नाही. जर्मनीमध्ये माझ्या 2-3 लेदरच्या मोठ्या कंपन्या आहेत आणि माझ्याकडे भरपूर पैसेही आहेत आणि 1 महिनाभर इथे राहण्याचे आणि फिरण्याचे तुम्ही जितके पैसे सांगाल तितके पैसे मी तुम्हाला द्यायला तयार आहे.
फक्त तुम्ही माझा गाईड बना आणि मला संपूर्ण जागेवर फिरायला घेऊन चला. त्यावर राजवीर म्हणतो की ठीक आहे मॅडम, जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला भारतभर फिरवण्यासाठी तयार आहे. आता यानंतर दोघेही त्या बेंचवरून उठतात आणि लिजा राजवीरला म्हणते की मी हे हॉटेल बुक केलेलं आहे, आपण आधी त्या हॉटेलवर जाऊयात. तुम्ही या हॉटेलवर जाण्यासाठी एक टॅक्सी बुक करा आणि बोलावून घ्या. असं म्हणत लिजा राजवीरला काही पैसे देते आणि राजवीर एका टॅक्सीवाल्याकडे जातो आणि तो ॲड्रेस देऊन टॅक्सी बुक करतो. आता लिजा आणि राजवीर जेव्हा त्या हॉटेलवर पोहोचतात तेव्हा लिजा त्या टॅक्सीवाल्याला सांगते की उद्यापासून मला इकडे तिकडे जिथे कुठे दिल्लीमध्ये आजूबाजूला फिरण्यासाठी जायचं आहे तिथे मला तुमची टॅक्सीमध्ये घेऊन चला. त्या बदल्यात तुम्हाला जितके पैसे हवे असतील मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यावर तो टॅक्सीवालाही तयार होतो आणि म्हणतो की मॅडम, माझी काहीच हरकत नाही. उद्यापासून तुम्हाला जिथे कुठे जायचं असेल मी तुम्हाला फिरायला तयार आहे. तेव्हा लिजा त्याला म्हणते की उद्या सकाळी 10 वाजता तुम्ही इथे तुमची टॅक्सी घेऊन पोहोचा. त्यावर टॅक्सीवाला होकार देत मान हलवतो आणि लिजा राजवीरला तिथेच खाली उतरवून आपली टॅक्सी घेऊन निघून जाते. लिजा आणि राजवीर त्या हॉटेलमध्ये निघून जातात. लिजा राजवीरला सोबत घेऊन तिने जो रूम बुक केलेला होता त्या रूममध्ये निघून जाते आणि सोबतच राजवीर तिची बॅग घेऊन तिच्या मागे मागे त्या हॉटेलच्या आतमध्ये निघून जातो आणि तिच्या त्या रूममध्ये पोहोचतो. आता लिजा एका वेटरला सांगून 2 कॉफी मागवते. आता दोघेही कॉफी पितात आणि त्यानंतर लिजा थोडा वेळ राजवीरसोबत गप्पा मारते. त्यानंतर राजवीर म्हणतो की मॅडम, मी आता चाललो आहे. त्यावर लिजा म्हणते की उद्या सकाळी 10 वाजता मी टॅक्सीवाल्याला बोलवलं आहे. तुम्हीसुद्धा उद्या सकाळी 10 वाजता इथे हॉटेलवर पोहोचा आणि दिल्लीमधील जितकी काही पर्यटन स्थळं आहेत त्या सर्व पर्यटनस्थळी मला फिरायचं आहे. त्यावर राजवीर लिजाला सांगतो की मॅडम, मी सकाळी 10च्या आधीच इथे हजर राहील. असं बोलून राजवीर तिथून निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 10 वाजता हॉटेलला पोहोचतो. आता राजवीर तिथे हॉटेलवर पोहोचताच तो कार टॅक्सीवालाही तिथे अगदी वेळेवर पोहोचतो. लिजाही तयार होऊनच बसलेली होती. त्यानंतर ते तिघेही त्या टॅक्सीने एकत्र फिरायला निघतात. त्यानंतर तो टॅक्सीवाला त्यांना घेऊन लाल किल्ला, राजपथ, राष्ट्रपती भवन, चांदणी चौक अशा विविध ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरवतो. लिजालाही सर्व पर्यटन स्थळं फिरून खूप आनंद होतो. ती अतिशय समाधानी होते. शिवाय ती संपूर्ण दिवसाचा खर्च, हॉटेलचा खर्च, त्याचबरोबर खाण्यापिण्याचा खर्च, फिरण्याचा खर्च स्वतःच करते आणि त्यांच्यावरही करत असते. संपूर्ण दिवसभर तिघेही खूप एन्जॉय करतात. तिघांचाही दिवस खूप आनंदात जातो. रात्र होताच तिघेही दिल्ली फिरून परत त्यांच्या हॉटेलवर पोहोचतात आणि दुसऱ्या दिवशी आग्र्याचा ताजमहल बघण्याचा प्रोग्राम ठेवतात. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिघेही सकाळी 10 वाजता एकत्र येतात आणि आग्र्याला जातात. ताजमहल पाहिल्यानंतर लिजा तिथल्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी फिरायला जातात आणि संध्याकाळ होताच पुन्हा दिल्लीला जायला निघतात. पण वाटेतच लिजाची तब्येत खराब होते. तिच्या पोटात दुखू लागतं. तिला उलट्या सुरू होतात. तिला तापही येतो. आता तिची अशी परिस्थिती पाहून राजवीर आणि तो टॅक्सी ड्रायव्हर दोघेही घाबरतात. राजवीरला जास्त काळजी वाटू लागते. ते जेमतेम दिल्लीला पोहोचतात आणि राजवीर लिजाला उचलून हॉटेलच्या रूममध्ये घेऊन जातो आणि तिला तिच्या बेडवर झोपवतो. लिजाला खूप त्रास होतो. तिला अजूनही उलट्या सुरूच होत्या. तिचं पोट अजूनही दुखत होतं. शिवाय तिचं डोकंही खूप दुखत होतं. तिला चक्करही येत होती. तिचं अंगही तापलं होतं आणि तापामुळे तिचं शरीर थरथर कापत होतं. राजवीर धावत जाऊन डॉक्टरांना बोलावून घेऊन येतो. डॉक्टर तिला चेकअप केल्यानंतर सांगतात की लिजाला फूड पॉयझन झालेलं आहे. त्यामुळे लिजाला उलट्या होत आहेत आणि हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. मी तिला काही औषधं लिहून देतो. ती औषधं घ्यायला सांग. अर्ध्या 1 तासात तिला बरं वाटेल. तिला विश्रांतीची गरज आहे. सकाळपर्यंत फरक पडला नाही तर मी सकाळी येऊन पुन्हा चेकअप करून घेईल. तपासणी करून झाल्यानंतर डॉक्टर्स निघून जातात आणि राजवीर लिजाजवळ तिथेच थांबतो आणि तिच्या शेजारीच बसतो. राजवीर लिजाला अशा अवस्थेत सोडून कुठेही जाऊ शकत नव्हता, कारण लिजा तापामुळे बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली होती.
तापाने तापलेली होती आणि सतत उलट्याही करत होती. तिची हालत इतकी नाजूक झाली की राजवीर तिला सोडून घरीही जाऊ शकत नव्हता. त्यामुळे राजवीर लिजासोबत त्याच हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतो. राजवीर लिजाच्या कपाळावर मिठाच्या थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता, तर कधी तिचं डोकं चेपून देत होता, तर कधी हातपाय दाबून देत होता, तर कधी तिच्या अंगावर पांघरूनही घालत होता. तिला उठल्यावर औषधही देत होता, तर कधी ती उलट्या करत होती, तर ते संपूर्ण तो साफही करत होता. यात रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत तो लिजाची सेवा करत असतो. त्यानंतर लिजाला थोड्या वेळाने तापातून आराम मिळतो आणि मग लिजा शांत झोपते. लिजा शांत झोपल्यानंतर राजवीरही तिच्या शेजारी एक सोफा असतो, तिथे तो त्यावर जाऊन झोपतो. लिजा अर्धा तास 1 तास झोपते आणि अचानक तिचे डोळे उघडतात. मग अचानक लिजा उठते आणि उठून बसते. तेव्हा तिचं लक्ष राजवीरकडे जातं. राजवीरला पाहून तीही तीच विचार करते की हा किती भोळा आणि साधारण व्यक्ती आहे, किती निष्पाप आहे हा, किती चांगला माणूस आहे. आज जर तो नसता तर माझं काहीही होऊ शकलं असतं. ताप खूप वाढला होता, माझी अवस्था खूप वाईट होती. जर हा नसता तर माझं काय झालं असतं. तो घरीही गेला नाही आणि रात्रभर माझ्यासोबत इथेच राहिला, माझी सेवा करत राहिला आणि आता मला जेव्हा थोडा आराम मिळाला तेव्हा एखाद्या बाळासारखा सोफ्यावर झोपला आहे. त्याच्या जागी जर एखादी दुसरी कोणी व्यक्ती असती तर त्याने गैरफायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता. पण त्या दिवशी मी त्याला पैसे देत होती तेव्हाही त्याने पैसे घेतले नाहीत आणि आज माझी इतकी काळजी, इतकी सेवा केली की जणू काही एखाद्या घरातील कौटुंबिक पुरुष आहे जे करतो ते विचार करून त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती उठून त्या सोफ्याजवळ जाते. ती त्याच्या शेजारी बसते आणि त्याच्याकडे एकटक बघत राहते. मग हळूच ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. तितक्यात राजवीर जागा होतो आणि घाबरून उठून बसतो आणि तिला विचारतो, काय झालं मॅडम तुम्हाला, काही प्रॉब्लेम तर नाही ना. ती त्याच्याकडे त्याच्या डोळ्यात बघू लागते. तिच्या डोळ्यात अश्रू असतात. राजवीर पुन्हा विचारतो की मॅडम काय झालं, तुम्ही रडत का आहात. तेव्हा लिजा म्हणते की काहीच नाही, हे आनंद अश्रू आहेत. मी तुझ्याबद्दल विचार करत होती. आज तू नसतास तर माझी काय अवस्था झाली असती. त्या दिवशीही तू माझे लाखो रुपयांचे दागिने आणि सर्व पैसे वाचूनही माझ्याकडून पैसेही घेतले नाहीस. मी आजवर तुझ्या इतक्या प्रामाणिक माणूस पाहिलेला नाही. असं बोलता बोलता ती पुन्हा रडायला सुरुवात करते. त्यानंतर ती थांबल्यावर राजवीर तिला म्हणतो की मॅडम तुम्ही जाऊन झोपून घ्या आणि मलाही थोडा वेळ आराम करू द्या. सकाळी बरं वाटलं तर मी तुम्हाला फिरायला घेऊन जाईल. लिजा म्हणते की नाही, मी सकाळी कुठेही जाणार नाही आणि तू पण या सोफ्यावर आराम कर. असं म्हणत लिजा तिच्या बेडवर जाऊन झोपते. पण तिच्या मनात राजवीरबद्दल फिलिंग जागृत झाल्या होत्या. तिला तो मनापासून आवडू लागला होता. तिच्या नवऱ्यानंतर जर कुणी तिची इतकी काळजी कुणी घेतली असेल तर तो फक्त राजवीर होता. ती हळूहळू त्याच्यावर प्रेम करू लागली होती. आणि मग यानंतर ती लोक झोपतात आणि सकाळी उठतात. नंतर लिजा म्हणते की ती आज कुठेही जाण्याच्या मूडमध्ये नाही. तुला घरी जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. पण त्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे काही घडतं, त्यांचे संपूर्ण जीवन अशांत होतं. शेवटी त्यांचं काय होतं त्यांच्या बाबतीत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. त्यामुळे कथा शेवटपर्यंत ऐका. कथा खूप भावनिक आणि हृदयस्पर्शी आहे. पण पुढे जाण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरू करूया. दिल्लीतील एका गावात एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबातील कर्ता पुरुष मरण पावला होता. त्या कुटुंबात एक विधवा महिला, तिचा एक मुलगा आणि 2 मुली असतात. त्या कुटुंबात आता कमवणारं कोणीही नसतं. त्यामुळे ती विधवा झालेली स्त्री इकडून तिकडून मजूर काम करून ती करत असते आणि लोकांच्या घरी काम करून मुलांचं संगोपन करते. तिचा मुलगा राजवीरने इंग्रजीत MA केलेलं होतं आणि तो इकडे तिकडे नोकरी शोधत असतो. पण त्याला कुठेही नोकरी मिळत नाही. तो खूप टेन्शनमध्ये होता. आता तो आपल्या आईला या अवस्थेत पाहू शकत नव्हता. कारण त्याचे वडील आधीच या जगात नव्हते आणि जेव्हा त्याचे वडील मरण पावले
तेव्हापासून त्याच्या आईने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली होती. राजवीर आणि त्याच्या 2 बहिणींचंही शिक्षण त्याच्या आईनेच मेहनत करून पूर्ण केलं होतं. पण आता आईसुद्धा हळूहळू म्हातारी होत चालली होती. आता तिच्याकडूनही आधीसारखी कामं होत नव्हती. राजवीर हे सर्व पाहून आता जास्त टेन्शनमध्ये राहू लागला आणि इकडे तिकडे नोकरीच्या शोधात रोज बाहेर पडत होता. पण रोज त्याच्या हाती फक्त निराशाच लागत होती. त्याला कुठेही नोकरी मिळत नव्हती. तेव्हाच एक दिवस तो एअरपोर्टवर जातो आणि विचार करतो की एअरपोर्टवर जे काही सामान वगैरे लोडिंगचं काम असतं ते मी करेल आणि लोडिंगची कामं करता करता तिथे जाऊन काही पैसेही मिळवीन. पण तिथे गेल्यावर त्याला तिथलेही काम मिळत नाही. तो डोक्याला हात लावून विचार करत तिथेच एका बाकावर बसून विचार करत होता की माझ्या कुटुंबाचं काम कसं चालवेल, माझ्या कुटुंबाचं काम कसं चालवलं जाईल. माझी म्हातारी आई किती दिवस अशीच काम करत राहणार. हा विचार करून तो खूप दुःखी होतो. तेवढ्यात त्याला ती इंग्रज महिला ओरडताना दिसते. तिची पर्स एक चोर घेऊन पळून चालला होता. राजवीरची नजर जेव्हा त्या चोरावर पडते तो कसलाही विचार न करता त्या चोराच्या मागे पळत सुटतो आणि थोड्याच वेळात त्या चोराला पकडतो आणि त्याच्याकडून तिची पर्स हिसकावून परत घेऊन येतो आणि त्या जर्मन महिलेला परत करतो. त्या महिलेचं नाव लिजा होतं. लिजा एक विधवा महिला होती आणि ती भारत फिरण्यासाठीच आलेली होती. जेव्हा राजवीर ती पर्स त्या जर्मन महिलेला देतो तेव्हा ती महिला खूप खुश होते आणि त्याला काही पैसे काढूनही देते. पण ते पैसे घेण्यास तो नकार देतो. तेव्हा ती महिला त्याला तिच्यासोबत घेऊन जाते आणि म्हणते की तू माझा गाईड बनून मला इथे फिरायला घेऊन चल. जिथे कुठे मला फिरायचं असेल तिथे माझ्यासोबत राहून मला रोजच्या रोज फिरवायचं काम कर. मी त्या बदल्यात तुला भरपूर पैसेही देईन आणि सोबतच राहणं खाणं हे देखील माझ्याकडूनच असेल. आता इतकी चांगली ऑफर राजवीर नाकारू शकत नव्हता. तो लगेचच तयार होतो आणि त्याच दिवसापासून त्या जर्मन महिलेसोबत कामाला सुरुवात करतो. त्या बदल्यात ती त्याला खूप चांगले पैसे देते, ज्यामुळे आता त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण अगदी खूप चांगल्या प्रकारे होऊ लागलं. आता हळूहळू लिजासोबत राहता लिजा त्याच्यावर प्रेम करू लागली होती आणि कुठे ना कुठे राजवीरच्या मनातही लिजाबद्दल फिलिंग्स जागृत झालेल्या होत्या. दोघांमध्ये एकमेकांबद्दल आकर्षण वाढलेलं होतं. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले होते. राजवीर लिजासोबत राहूनच तिला संपूर्ण दिल्ली महिनाभर इकडे तिकडे सगळीकडे फिरवतो. शिवाय भारतातील काही महत्त्वाची पर्यटन स्थळेही तिला फिरवतो. लिजा राजवीरवर खूप खुश झाली होती. ती एक दिवस राजवीरला म्हणते की राजवीर, तू होतास म्हणून मी महिन्याभरात संपूर्ण भारत फिरू शकली आहे. मी खूपच संतुष्ट झाली आहे. पण ती राजवीरला पुढे म्हणते की राजवीर, आता माझी जायची वेळ झाली आहे. माझी उद्याची फ्लाईट आहे. उद्या मी इथून निघून जाईल. पण तुला सोडून जाण्याची माझी अजिबात इच्छा होत नाही आहे, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. असं म्हणत लिजा ढसढसा रडू लागते. राजवीरसुद्धा तिच्याकडे पाहून रडायला लागतो. त्यानंतर राजवीर लिजाला म्हणतो की माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मलाही तुला सोडण्याची अजिबात इच्छा नाही. त्यावर लिजा राजवीरला म्हणते की काही हरकत नाही, आता आपण सोबतच राहणार. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीही चालेल. लिजाने ताबडतोब तिच्या वडिलांना जर्मनीमध्ये फोन करते आणि सांगते की बाबा, मी इथे एका मुलाला पसंत केलं आहे आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे. तो मुलगा खूपच छान आहे. मी इथे आजारी असताना त्याने माझी दिवस रात्र काळजी घेतली होती. तो सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझंही त्याच्यावर भरपूर प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही काहीही करून याच्यासुद्धा विजाचा बंदोबस्त करा. मी राजवीरला माझ्यासोबतच घेऊन येणार आहे. आता जेव्हा ही गोष्ट लिजाचे वडील ऐकतात की एका भारतीय मुलाने त्यांच्या मुलीचे प्राण वाचवले आहे आणि तिची खूप काळजीही घेतली आहे, तेव्हा ते त्याच्यावर खूप खुश होतात आणि म्हणतात की बेटी, तू अजिबात काळजी करू नकोस. मी काहीही झालं तरी त्याच्या विजाचा बंदोबस्त करतो. पण त्याला फक्त तिकडून इकडे येण्याचाच विजा मिळेल. पण इथे आल्यानंतर मी त्याचा राहण्याचा इथल्या नागरिकत्व
आसपासच्या सगळ्या गोष्टींचा बंदोबस्त करून देईन. मग तू त्याला इथे आरामात घेऊन येऊ शकते. आता त्यानंतर तिचे वडील लिजाचा विजा सुद्धा तयार 10-15 दिवसांसाठी एक्सटेंड करून देतात आणि तिला सांगतात की तू अजून 10-15 दिवस तिथेच त्या मुलासोबत राहू शकतेस, जोपर्यंत त्याचा विजा बनवून होत नाही तोपर्यंत. मग 10-15 दिवसानंतर जेव्हा त्याचा विजा बनवून तयार होईल तेव्हा तू त्याला तुझ्यासोबत घेऊन जर्मनीला निघून ये. आता जर्मनीला जाण्याआधी राजवीर त्याच्या बहिणींना आणि आईला भेटून जातो आणि सांगतो की आई, तू अजिबात काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर तिकडून तुम्हाला भरपूर पैसे पाठवून देईन आणि मग तू या दोघं बहिणींचं लग्न खूप धूमधडाक्यात करून दे आणि जेव्हा कधी मला संधी मिळेल तेव्हा मी तुमच्याजवळ परत भेटायला येऊन जाईल. त्यावर त्याची आईसुद्धा खूप खुश होती की त्यांच्या मुलाला एक चांगली विदेशी सून मिळाली होती, जे खूप पैसेवाली आहेच, पण ती त्याच्यावर खूप प्रेमही करते. शिवाय आता त्यांच्या घरातील सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होणार होते. त्याच्या बहिणीसुद्धा खूप जास्त खुश झाल्या होत्या. मग त्यानंतर सगळ्यांना भेटून झाल्यानंतर राजवीर लिजासोबत जर्मनीला निघून जातो. जर्मनीला तो फक्त विजिट विजावर निघून जातो, पण जेव्हा तो तिथे जातो तेव्हा लिजाचे वडील खूप श्रीमंत असतात. त्यांची तिथे खूप मोठ्या लोकांमध्ये ओळख असते, त्यामुळे ते काही दिवसातच राजवीरला तिथली नागरिकत्वाचं प्राप्त करून देतात आणि मग त्यानंतर लिजाचे राजवीरसोबत धूमधडाक्यात लग्न करून देतात. आता दोघेही नवरा बायको बनून तिथे जर्मनीमध्ये एकत्र राहू लागतात. लिजा खूप श्रीमंत घराण्याची मुलगी होती. तिच्या 2-3 लेदरच्या मोठमोठ्या कंपन्या होत्या. पैशांची त्यांच्याकडे कोणतीही कमतरता नव्हती. ती राजवीरला पैसे द्यायची आणि राजवीर ते पैसे आपल्या भारत देशात आपल्या आईच्या नावावर आणि बहिणीच्या नावावर पाठवून देत होता आणि आता त्याचं घर त्या पैशात खूप चांगल्या प्रकारे चालू लागलं होतं. आता राजवीर लिजाच्या लेदरच्या मोठमोठ्या कंपन्या स्वतः सांभाळू लागला होता. आता तोही चांगले पैसे कमावू लागला होता. जवळपास 1 वर्षानंतर राजवीर लिजाला त्याच्यासोबत घेऊन भारतात परत येतो आणि भारतात आल्यानंतर तो लिजाला म्हणतो की मी 1-2 महिने इथेच राहणार आहे आणि मी माझ्या बहिणींना चांगली स्थळं पाहून त्यांचं लग्न लावून देणार आहे. एकदा का त्यांची लग्न झाली की मी आईला सोबत घेऊन जर्मनीला येऊ इच्छितो. त्यावर लिजा म्हणते की माझी काहीच हरकत नाही, आपण आईलासुद्धा इथून घेऊन जाऊया. त्यानंतर ते आईचाही विजा बनवतात आणि तिथलीच नागरिकता बनवून घेतात. आता यानंतर ते दोघेही 2-3 महिनेपर्यंत भारतातच राहतात आणि दोघं बहिणींची चांगली स्थळं पाहून अगदी धूमधडाक्यात लग्नही लावून देतात आणि त्यानंतर आईला सोबत घेऊन ते जर्मनीला निघून जातात. आता राजवीरची आईसुद्धा जर्मनीमध्येच राहू लागली होती आणि राजवीर त्याच्या बायकोसोबत खूप हसत खेळत आनंदाने जर्मनीमध्ये राहू लागला होता. थोड्या दिवसात राजवीरही भरपूर श्रीमंत होतो, कारण त्याच्याकडे आधीच भरपूर पैसे होते. त्यामुळे तिच्याकडे ज्या काही कंपन्या होत्या त्या संपूर्ण राजवीर स्वतःच हाताळू लागला होता. जवळपास त्याच्यावर राजवीरचाच मालकी हक्क झाला होता, कारण लिजा तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि त्यामुळे सगळं काही राजवीरचंच झालं होतं. राजवीर ही खूप चांगल्या प्रकारे आपल्या संपूर्ण कंपन्या सांभाळू लागला होता. जवळपास 1.5 वर्षानंतर या दोघांना एक मुलगी होते आणि त्यानंतर एक मुलगाही होतो. त्यांचं कुटुंब आता खूप हसतं खेळतं आणि आनंदात राहू लागलं होतं. आईसुद्धा सोबत राहत होती. संपूर्ण कुटुंब एकत्र खूप एन्जॉय करू लागले होते. मध्ये मध्ये सणासुदीला ते एकत्रच आपल्या गावीसुद्धा यायचे. गावातील लोकांना भेटायचे, त्यांच्याबरोबर एन्जॉय करायचे आणि भारतात भरपूर दिवस राहून मग पुन्हा जर्मनीला निघून जायचे. त्यांची आता लाईफस्टाईल खूप चांगल्या प्रकारे सेटल झालेली होती. राजवीर खूप चांगल्या प्रकारे आपली लाईफ एन्जॉय करत होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही होती एका विदेशी महिलाची कथा, जी भारतात फिरण्यासाठी आलेली होती. पण एका गरीब मुलाला, ज्याला खाण्यापिण्याचीही कमतरता होती, अशा मुलांना आपल्यासोबत ठेवून त्याच्यासोबत लग्न करून त्याचं संपूर्ण आयुष्य तिने सुधारलं होतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत, नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. धन्यवाद.